तुकाराम महाराज म्हणतात की जो दांभिक आणि अहंकारी विद्वान आहे त्या विद्वानाचे मी पाया पडतो. का पडतो माहिती आहे का? कारण त्याच्याशी मला विनाकारण वाद घालायचा नाही. खोट्याचा विकार येते नव्हे काच हिरा. तर आपल्याजवळ खोट्या वस्तूची विक्री होत नाही. बाजारात कोणी काचेला हिरा म्हणून विकायला आणला तर त्याची परीक्षा केल्याशिवाय कोणीही घेत नाही. काय दावा याचे काम उगाच वाढवावी श्रम. तर मग आमच्या पुढे मी परमार्थ करतो हे हे सोंग दाखवायचे काय काम आहे? उगीचच आमच्या पुढे सोंग दाखवून श्रम का वाढवता? कारण असे सोंग दाखवणारे दिखावे करणारे लोक भरपूर असतात. परीक्षिकाविन मिरवो जाणे तेही न. तर परीक्षा केल्याशिवाय कोणताही अलंकार अंगावर मिरवत बसलो आणि अलंकाराविषयी ज्याला ज्ञान असते त्याच्या नजरेत त्याला लक्षात येतं की हे अलंकार हे दागिने खोटे आहेत. तुका पाया पडे वाद पुरे हे झगडे. तर तुकाराम महाराज म्हणतात की दांभिक आणि गर्विष्ठ विद्वानाच्या मी पाया पडतो. याचे कारण त्याचे बोलणे मला खरे वाटते म्हणून नव्हे, तर मला त्याच्याशी वाद करायला नको असं वाटतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की काही लोकांशी आपण कधीही वाद करायचा नसतो. रामकृष्ण हरी.